नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि मी लावणार आहे आज गुलाब कुंडीत. ह्या कुंडीतले गुलाब खराब झालेले होते कारण ते खूप दिवसाचे झाले होते ना, ते काढून टाकलेले आहेत आणि नवीन नाही आणलेले गुलाब. जे दुसरे झाडं आहेत ना, म्हणजे जे जमिनीवर लावलेले आहेत ते जास्त आहेत, तर त्यातलेच काढून मी कुंडीत कसे लावलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता, मी हे जी पहिली माती आहे ना, खत माती आहे, पूर्ण काढून घेणार आहे. कुंडी पूर्ण मोकळी करून घेणार आहे आणि नव्याने कुंडी भरणार आहे. तर हे असं बघा, असं जारवा जर जास्त झाला ना, मुळ्या त्याच्या तर जास्त झाल्या ना, तर गुलाबाचं झाड मरतं आपलं, फुटत नाही व्यवस्थित. त्याला म्हणजे नवीन असे ग्रोथ वाढत नाही त्याचीवाली. त्यामुळे तर बघू शकता, अशा प्रकारे सगळं काढून ही माती काढून घेणार आहे मी आणि नव्याने माती भरून, अजून नव्याने खत भरून, जे आपण खत तयार केलेलं आहे ते खत भरून नव्याने मी कुंडी भरणार आहे. तर पुढे तुम्ही बघा कशा प्रकारे भरलेली आहे. तर व्यवस्थित माती आपण जेव्हा काढून घेतो आणि मग नव्याने टाकतो, तर ते अजून फुसफुशीत होते, म्हणजे नाही का, पाणी खाली जमिनीपर्यंत निचरा व्हायला मदत होते कुंडीत. तर अशा प्रकारे मी चिखली माती काढून घेणार आहे. खूप छान असे खत पण आहे आणि माती पण आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात म्हणजे हे नाही झालेली, ही माती एकदम मोकळी आहे, अशी चिकट वगैरे नाही आहे. आणि जी थोडीशी बुडाला होती ना, तर ती काळी माती होती, तर ती थोडीशी ओली आहे. तर बघू शकता, एक पूर्ण घमिलं म्हणजे पाठीभर माती निघालेली आहे आणि हे आपलं खत आहे. तर आता हे खत काय वापरून आणि ही माती काय वापरून आपण नव्याने कुंडी भरणार आहोत. तर अशा प्रकारे लेअर टाकून घेणार आहे मी, माती खत, माती खत, माती खत, असं 2-3 याच्यात ते लावणार आहे. खत टाकून घेऊन परत माती टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही, जे पहिलं पण भरपूर खत आहे त्याच्यात, अंड्याचे टलपरं वगैरे, जे जे कंपोस्ट आपण जे घरी खत बनवतो ते खत जेवढं आहे तेवढं टाकणार आहे. अशा मी 2 कुंड्या करणार आहे, कारण ते जमिनीवर पण भरपूर झाडं झालेले आहे आणि जरा आता भाजीपाला लावायचा आहे ना, त्यामुळे गार्डन थोडंसं साफ करण्यात आहे. अशा प्रकारे मी ते गुलाब काढून आणलेलं आहे आणि नंतर या कुंडीत लावून देणार आहे. तर याच्यानंतर परत आपण माती पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. पुढे जर त्याला फुलं येणारच आहेत. तर तुम्ही बघा कशा प्रकारे रोपलेलं आहे. असं पण झाड रोपू शकतं आणि आपण जर काळजी घेतली व्यवस्थित, तर अशा प्रकारे आता परत कुंडी भरून घेणार आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे लावायची आणि छान अशी जर काळजी घेतली तर यालासुद्धा भरपूर सारे फुलं येतात. आणि याच्या अगोदर पण मी बरेच झाडं असे हे केलेले आहेत, जमिनीवरचे काढून परत कुंडीत लावलेले आहेत आणि कुंडीवरले काढून परत जमिनीत लावलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, परत वरून एक खताची लेअर दिलेली आहे आणि नंतर परत माती टाकून छान असं त्याला पाणी देणार आहे. तर सेम दोन्ही कुंड्या मी अशाच भरून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवेलच की मी आता नवीन कुंड्याला जागा केलेली आहे, तर ती कशाप्रकारे आपण कुंड्या ठेवलेल्या आहेत. कारण हे पहिले म्हणजे आपण काही व्हिडिओ वगैरे करत नव्हतो, त्यामुळे पहिलं जिथे जागा भेटेल तिथे आपण झाडं लावून दिलेले होते. पण आता व्यवस्थित चांगल्या प्रकारे लावणार आहे मी अजूनच. आणि भाजीपाल्याचं वेगळं आणि याचं फुलांचं वेगळं करणार आहे. छान पण दिसतं आणि याला पण म्हणजे आपल्याला नाही का, बघायला पण छान वाटतं. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे झाड लावून घेतलेलं आहे. तरी आता ती दुसरी जी कुंडी आहे ना, ती पण सेम भरून घेणार आहे आणि असंच लावणार आहे. तर बघू शकता किती छान असं लागलं गेलेलं आहे आणि खूप मोठं झाड आहे. मी काय आत्ताच कट नाही करणार. आता जर कट केलं ना की ते वाळून सडून जाईल, ते मी आत्ताच कट नाही करणार. मी अजून 8-15 दिवसांनी किंवा महिन्यांनी म्हणा कट करणार आहे. तर अशा प्रकारे मी आता कुंड्याची जागा बदललेली आहे गुलाबाच्या. एकसारख्या अशा लाईनमध्ये हे करून घेणार आहे आणि ही पण कुंडी सेम. याला आहे ना, हे खूप वर्ष झालेले आहेत त्या गुलाबाला, ते खराब होऊन गेले होते. तर अशा प्रकारे मी याची पण कुंडी भरून घेणार आहे आणि सेम असंच झाड लावणार आहे. तर बघू शकता तुम्ही, हा केशरी आहे मला वाटतं आणि तो आधीचा लावलेला एकदम छान असं गुलाबी गुलाबी कलर आहे. इतकं छान दिसतं ना ते फुल, मी तुम्हाला फुलं आल्यानंतर नक्की दाखवेल. तर बघू शकता, आपण असं पण झाड आपण उगवू शकतो, म्हणजे नाही का, छान असं काढलं ना ते काढताना जमिनीतून, तर छान असं आपलं झाड लागू शकतो. तर हे बघा, अशा प्रकारे लावलेले आहेत दोन्ही पण झाडं. आणि जे जमिनी म्हणजे गुलाब कुंडी, गुलाब कुंडी, गुलाब कुंडी असं झालेलं आहे आता. कारण खूप इतके ना, मोजले तर 25-30 गुलाब असतील. पण नाही बघ, उन्हामुळे थोडेसे झालेले आहेत, नाही तर पावसाळा किंवा हे थंडीचे दिवस असले तर छानच असतं, तुम्हाला माहिती आहे. आणि हे बघा, आता कळ्या लागायला लागलेल्या आहेत आणि जरा त्याला नाही का जीव आल्यासारखं झालेलं आहे. आपण म्हणजे पाणी किती दिलं तरी काही उपयोग नाही. पाऊस जेव्हा पडेल तेव्हाच खरं छान आपले झाडं म्हणजे व्यवस्थित दिसतात आणि छान बी दिसतात. तर अशा प्रकारे मी माती आणि खताने कुंड्या भरून घेऊन त्यात झाडं लावलेले आहेत. तर पूर्ण कुंड्या ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल
कशा प्रकारे दिसते आपल्या कुंड्या आणि किती कुंड्या आहेत ते तर बघू शकता तुम्ही. हे बघा 1 2 3 आणि एका कुंडीत लावलेली आहे शेवंती, कारण ही पांढरी शेवंती आहे. आपल्याकडे पांढरं शेवंतीचं रोप होतं. इथे पण गुलाबच आहे आणि 5-6 कुंड्या आहेत, अजून आहेत त्या कुंड्या, पण त्या आता नंतर आपण उद्या. आज खूप राडा काढला ना, त्यामुळे खूप आता हे झालेलं आहे. त्यामुळे तर उद्या आपण काही नवीन झाडं व्यवस्थित करूया. तर भेटू आपण उद्या परत. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि तुमच्याकडे जर असा गुलाब असेल तर तुम्ही नक्की त्याला कुंडीतून जमिनीवर किंवा जमिनीतून कुंडीत लावू शकता. छान प्रकारे जर काळजी घेतली तर त्याला फुलं येतात. मी तुम्हाला दाखवेलच पुढे, कारण मी आता एकदम समोर अशा कुंड्या घेतलेल्या आहेत. कारण अगोदर खूप आतमध्ये होते ना, तिथपर्यंत जाता येत नव्हतं मला, व्यवस्थित काळजी घेता येत नव्हती, कारण खूप दाट आपले झाडं लावलेले आहेत. तिथून पुढे छान आपण काळजी घेऊ. चला आपण भेटू परत. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू परत. बाय बाय.